नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहूयात कढी पकोडा। चला तर मग सुरुवात करूया। कढी तयार करण्यासाठी आपण पाव किलो दही घेतलेले आहे। दही आपण आता घुसळून घ्यायचंय। यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचंय। पुन्हा एकदा आपण दही घुसळून घ्यायचंय। यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं बेसन पीठ आणि दही एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट टाकून घेऊया। लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा घालून घेऊ। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। आणि आता आपण ही सगळी जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया। दह्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। पातेल्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचंय। पातेल्यामध्ये तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। थोडंसं जिरं घालून घ्यायचंय। लसूण आपण ठेचून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया। कढीपत्ता घालायचा। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण खोबरं, कोथिंबीर आणि लसूण याचं एक वाटण तयार केलेलं आहे, ते आपण 1 चमचा घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं हिंग घालून घेऊया। हिंगामुळे कढीला टेस्ट छान येते, त्यामुळे हिंग घालायचं आहे। आता आपण हे तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि हे यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं पाणी आपण यामध्ये ऍड करायचंय। एकदा व्यवस्थित आपण मीठ चेक करून घेऊया। मीठ व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घेऊया। यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता। 1 चमचा साखर घालू शकता तुम्ही यामध्ये। आता आपण याला एक उकळी येऊ देऊ। आपल्या कढीला उकळी येते तोपर्यंत आपण त्यासाठी भजे तयार करून घेऊ। त्यासाठी आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। थोडेसे जिरे, हळद, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। थोडं थोडं करून यामध्ये पाणी ऍड करून याचं बॅटर तयार करून घेऊया। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय।
व्यवस्थित आपण बॅटरला फेटून घ्यायचं आहे। आपल्या कढीला उकळी आलेली आहे। आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊ। आता आपण भजे तयार करायला घेऊ। आपण या बॅटरमध्ये एक चुटकी फक्त, म्हणजे तुम्ही पाहू शकता एकदम किंचित आपण खायचा सोडा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपलं भज्याचं बॅटर जरा हलकं होईल। आता आपण भजे तयार करायला घेऊ। एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपण थोडं थोडं करून बॅटर घालून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम छोटे छोटे असे भजे काढून घ्यायचे आहेत। कढईत मावतील एवढे आपण यामध्ये भजे टाकून घेणार आहोत आणि अजिबात हलवायचे नाही हे भजे। जेव्हा वर तरंगतील भजे तेव्हाच आपण त्याला हलवणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले भजे तेलावरती आलेले आहेत। आता आपण ह्याला पलटी मारून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे भजे आतपर्यंत व्यवस्थित कुक होतील, तळले जातील। आता आपले भजे व्यवस्थित तळले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। सोडून घेऊया। एकदम छोटे छोटे आपल्याला भजे काढून घ्यायचे। कढईत मावतील तितके आपण भजे काढायचे, जास्त गच्च सुद्धा भजे टाकायचे नाहीये, नाहीतर त्यांना तळायला जागा भेटत नाही। आता आपण भजे पलटी मारून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, ती फास्टही नाही आणि बारीकही नाही। बारीक केल्यावर भजे तेल पितात आणि फास्ट केल्यानंतर वरती जळून जातात, आत कच्चेच राहतात। त्यामुळे भजे हे मीडियम गॅसवरच तळायचे। आपले भजे तळले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।